असं म्हणतात की पहिल्या बाळाची जास्तच हौस पुरवली जाते, तर ते अगदी बरोबर आहे. नमस्कार, मी योगिनी. आज आम्ही काही खास आठवणी जपून ठेवणार आहोत. तर सर्वात आधी छान आणि पोटभर असा नाश्ता करायचं ठरवलं. तर शिवनेरीवर मस्त मिसळपावला ताव मारला. माझा रायबा अवघा 4 महिन्याचा, पण त्याला बाहेरचं सगळं जग जाणून घ्यायचं असतं. प्रत्येक गोष्टीकडे आता तो एकटाक पाहत असतो. तर नंतर आम्ही मस्त छान मिसळपाववर ताव मारला आणि त्यानंतर आम्ही आलो रायबा आणि शिवबा यांचे फोटो काढायला. यांचे फोटो आणि त्याला हसवण्यात आमची जिरली. मुलासाठी आपल्याला काय बनावं लागेल तेही पब्लिक स्पेसमध्ये. मांजरीचा आवाज, वाघाचा आवाज आणि बाळ हसलं पाहिजे म्हणून आपण काहीही करतो. कशाचाच विचार करत नाही. स्वतः लहान बनतो. कोण काय म्हणेल, कोणी आपल्याकडे पाहत असेल का, काही घेणं देणं नसतं. फक्त हे मुमेंट कॅप्चर करायचे असतात. त्याला फक्त हसवायचं असतं. घरी मात्र रायबा किती किती हसतो आणि तिथे एवढा भाव खात होता की अजिबात हसतच नव्हता. शिवबाचे 1 महिन्यापासून खूप फोटो काढले. रायबाचे मात्र काढलेच नव्हते. मग ठरवलं की आज दोघांचे सोबत फोटो काढायचे आणि रायबाचे सुद्धा सिंगल फोटो काढायचे. मग ते पूर्ण काढले आणि नंतर आम्ही घरी आलो. तर काही फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहेत. ते नक्कीच पहा आणि दोघांचे मिळून पण आम्ही कोलॅब बनवलेला आहे. त्यानंतर माझं एक पार्सल आलं आणि मला अँटिक पीसचा खूप शौक आहे. सजावटीच्या, देवपूजेच्या अशा नवीन कलेक्शन मी पाहतच असते. त्यात मला हे खूप आवडलं आणि खरंच खूप छान आहे. फिनिशिंग पण छान आहे आणि नवीन डिझाईन आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच घ्या. खूप छान दिसेल आणि हे सगळं मी खास पूजेसाठी बोलावलेलं आहे. ते तुमच्यासोबत नंतर शेअरच करेल. त्यानंतर रात्री छान अशी आम्ही लस्सी पिलो. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.